हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 38 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर 4.5 इंचची बाही आहे, तीसुद्धा आपण पेपर कटिंग पाहणार आहोत या बाहीची. तर इथे बघा मी एक पेपर घेतलेला आहे. तर बंद बाजू माझ्या साईडने ठेवली आहे आणि ओपन बाजू त्या साईडला आहे. आता बघा इथं आपल्याला बंद बाजूकडून नेहमी ब्लाऊजची उंची टाकायची असते, कारण आपण पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आहे तर तो सोबत इथं कटिंग करणार आहोत त्यासाठी. तर इथं बघा मी इथं 14.5 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आता इथं बघा जिथं उंची घेतली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. तर 38 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी इथं मी 5.5 इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे. तुम्हाला जर म्हणजे तुमचे ब्लाऊजचे जर इथं शोल्डर उतरत असतील तर तुम्ही इथं 5 इंच शोल्डर घ्या, अजिबात शोल्डर उतरणार नाही. तर मी इथं बघा या ब्लाऊजला मला दोरी लावायची आहे, तर त्यासाठी मी 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे. तुम्हाला लावायची नसेल तर तुम्ही इथं 5 इंच शोल्डर घ्या आणि 6 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि गळारुंदी तुम्ही इथं 2 इंच घ्यायची. तर आता 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे, तर मुंड्या इथं मी 6 इंच घेते. आता बघा मुंडासुद्धा आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं. तर शोल्डर मुंडा जोडून घेतला. त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर 9.5 इंच इथं मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. बघू शकता. आणि पुढे आपल्याला इथं 2 इंच 2 इंच किंवा इथं तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेऊ शकता. भरपूर अशी मार्जिन राहते ब्लाऊजला. तर मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे बघा. आणि या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता इथं बघा खालच्या साईडला कमरेच्या साईडला बघा आपण जेवढं वरती माप घेतलेलं आहे म्हणजे बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे आपण ते. तर इथं 11 इंच झालं ते. तर खालच्या साईडला सुद्धा मी 11 इंच घेतलेलं आहे. म्हणजे आपलं पाठीमागचे जे आपण टक्स घेतो त्यासाठी मी जेवढं वरती आपण छातीची घडी घेतो तेवढंच मी खालच्या साईडला घेत असते. आता इथं बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला इथे 1.5 इंचावरती घ्यायचा आहे. तर शोल्डर जर तुमचे म्हणजे काखेमध्ये तुमचा फुगा येत असेल तर तुम्ही 1.5 इंचपेक्षा कमी घ्यायचा आहे. आता इथं बघा मी पुढचा जो मुंडा आहे तर त्याचा आकार देण्यासाठी इथं मी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि पाठीमागचा मुंडा आहे तर तो इथं 1.5 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही इथं कमी जास्त घेऊ शकता. जेवढा कमी घेणार तेवढा म्हणजे आपलं मुंडा आहे तर तो फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो त्यासाठी. आता सर्वात पहिले आपण हे बघा जे मार्किंग केलेलं आहे तर पाठीमागचा पार्ट आहे तर तो सर्वात पहिले इथं कट करून घेऊया. तर जशी मार्किंग केलेली दिसते सेम त्याच पद्धतीने मी इथं कट करते. आता इथं बघा दोघं पार्ट आपण सोबत कटिंग करतोय तर त्यासाठी इथं पाठीमागचा जो मुंड्याचा आकार दिसतोय तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा. तर बघा इथं जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा हा पार्ट आपला कटिंग झालेला आहे इथं. तर आता पुढचे जे पार्ट आहे आपले म्हणजे पुढच्या भागाची इथं आपण कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी 2.5 इंच गळारुंदी घेतली. मगाशी तुम्हाला बोलली होती 5 इंच शोल्डर तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही इथं 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आता मी इथं 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे त्यासाठी मी इथं 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर पुढचा जो गळा आहे तर तो 6 इंचच घ्यायचा आहे. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या. हाईटला जर कमी असेल तर त्यांचा फक्त 5.5 इंच घ्यायचा असतो. आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. आता काही असतात त्यांना बघा खूप डीपमध्ये गळा पाहिजे असतो तर त्यानुसार मग त्यांचं ब्लाऊजचं माप घेऊन आपण पुढचा गळा असतो तो आणि पाठीमागचा जो गळा आहे तर तो आपण घेत असतो. आता इथे बघा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 2.5 इंच गळा रुंदी, पुढचा गळा 6 इंच, मुंडासुद्धा 6 इंच घेतलेला आहे आणि इथं छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग आपण 9.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता गळ्याकडून बघा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर क्रॉसपट्टीसाठी बघा कोणत्याही साईजचे तुम्ही इथं पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 इंच गळ्याकडून घ्यायचं आणि मुंड्याकडून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे सर्वात पहिले. आता बघा लाईन आखून झाल्यावरती आपल्याला इथं क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. जसं मी इथं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता बघा आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. तर बऱ्याचदा एखाद्याची कमेंट आलेली होती की तुम्ही कटोरीचे माप जे आहे ते ब्लाऊजवरनं मोजून टाकतात का असं? तर बघा इथं मी मुंड्याकडून 5 इंच घेतलेलं आहे. कारण 36 पासून आपल्याला मोठी साईज असेल 36 पासून तर पुढच्या मापासाठी 5 इंच घ्यायचं आहे मुंड्याकडून आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा अशी लाईन आखून घ्यायची आहे उभी
आणि जिथे आपण गळ्याकडे बघा 1 इंचावरती मार्किंग करून गळ्याचा शेप काढलेला होता, तिथपर्यंत ही तिरकस लाईन आखायची आणि सिंपल असा बघा आपल्याला हा आकार द्यायचा आहे कटोरीचा. तर बघा किती सोपी पद्धत आहे. तर हा आपला 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर पहा आपण इथं जी मापं घेतलेली आहे कटिंगसाठी, तर इथं मी तुम्हाला लिहूनसुद्धा दिलेलं आहे. हवं तर तुम्ही इथं याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आकृती तुम्ही नंतर वहीमध्ये काढू शकता. आता इथं बघा आपण कटिंग करून घेणार आहोत. तर पहा आता आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला होता. म्हणजे पाठीपाठचा पार्टसुद्धा आपण इथं सोबतच कटिंग करणार होतो. तर इथं बघा मी पुढचा आणि पाठीमागचा पार्ट सेपरेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा सर्वात पहिले आपल्याला इथं बघा जो पुढचा मुंड्याचा आकार आहे, तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. म्हणजे काय होईल आपला पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा आकार आपण कटिंग करून टाकणार आहोत. आता त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे. जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर या पद्धतीने बघा. तर आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की कमेंट करा. तर बघा आहे तसं आपण इथं आता कटिंग करून घेणार आहोत. तर बघू शकता इथं या पद्धतीने. आता इथं बघा कटिंग करून घेतलं आपण. तर इथं बघू शकता आपला जो साईड पार्ट आहे तर तो इथं कटिंग झालेला आहे. आता आपण इथं कटोरी पाहणार आहोत. तर कटोरी कशी वाढवायची बघा. तर इथे बघा कटोरी आपण जी गळारुंदी घेतली होती 2.5 इंच, तर ती आपल्याला बघा आडवी मार्किंग करायची आहे गळारुंदीची 2.5 इंच. जेवढी गळारुंदी आपण घेतली असेल तेवढी कटोरीला सुद्धा घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा उभी मार्किंग जी आहे तर ती इथं 1.5 इंच घ्यायची आहे. तर 1.5 इंच आहे ते सर्व साईजसाठी आहे आणि जे आपण गळारुंदी घेतलेली आहे ती ज्या साईजला आपण गळारुंदी जेवढी घेतली असेल तेवढी तिथं टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचची मार्किंग केली तिथून खाली आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजवरनं माप घ्यायचं आणि कटोरी जेवढी असेल तेवढी कटोरी आपण इथं घ्यायची आहे. आता हा 38 साईजचा ब्लाऊज होता पण छाती कमी होती त्यांची, तर 7.5 इंच इथं कटोरी बसली होती. म्हणजे आडवी मार्किंग 7.5 केली मी. आता जेवढी इथं बघा आपण 7.5 इंच घेतलेलं आहे त्याचे निम्मे करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि त्याची मार्किंग आपल्याला अशी या पद्धतीने करायची आहे. आता बघा वरून आपल्याला जिथं 8.5 इंच येईल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे. म्हणजे 7.5 इंच आपण आडवी मार्किंग केली तर उभी मार्किंग आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे इथं मी 8.5 इंच घेतली. आता हे तिघं पॉईंट या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. आता बघा या पद्धतीने इथून आपल्याला कटोरीचा जो शेप आहे तर तो इथे द्यायचा आहे. तर बघा मी या पद्धतीने आखून घेतलेला आहे व्यवस्थित असं आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा डार्क करून घ्यायचा आहे. आता आपण जो साईड पार्ट कटिंग केला तर तो ठेवायचा आहे इथं आणि बघा कटोरी जी आहे ती नेहमी आपल्याला साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त हवी असते. आता हे काठोकाठ आलेलं आहे आपलं, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कटोरी आहे ती अर्धा इंच खाली वाढवून घ्यावी लागेल आपल्याला. तर बघा असं टेप ठेवला मी मोजून घेतलं आणि जिथं अर्धा इंच आलं तिथं मी या पद्धतीने कटोरी आहे ती वाढवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची. आता पहिली मार्किंग केली होती त्याला क्रॉस मारायचं म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील. तर ही झाली आपली 7.5 आणि 8.5 इंचाची ही कटोरी आहे. तर ही जी आहे तर 34 साईजसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. 36 आणि 38 म्हणजे साईजनुसारही बदलते. पण तुम्हाला जर माप घेताना काय अडचण येत असेल ब्लाऊजचा कटोरीचं माप घेताना तर तुम्ही इथं बघा ही 34 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता आणि 36 साईजसाठी सुद्धा. तर परफेक्ट अशी बसते ही कटोरी जी आहे ती. तर एकदा काढून ठेवली तर तुम्ही दुसऱ्या साठी सुद्धा यूज करू शकता. तर आता बघा जसं मार्किंग केलं तसं मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. जिथं आपण टक्स घेतो सेंटरला, तर या पद्धतीने घडी करायची आणि एक्स्ट्राचं असेल तर ती इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं कटोरीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे. तर साईड पार्टला लावली तर आपण बघा इथं अर्धा इंच कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. तर पहा म्हणजे जोडताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. तर बघू शकता इथं किती सोपी पद्धत आहे. तर आता इथं बघा आपण बाही कशी कटिंग करायची ते पाहूया. तरी दुसरा पेपर घेतलेला आहे. तर ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला ब्लाऊजची बाहीची उंची टाकायची आहे. तर 4.5 इंच बाही लांबी होती तर 1 इंच मी मार्जिन गेट केलं आणि 5.5 इंच बाही लांबी घेतलेली आहे. आता हा बघा 38 साईजचा ब्लाऊज होता. तर छातीचा चौथा भाग अधिक आपण 1.5 इंच घेतलं तर टोटल ते 11 इंच आलं होतं. तर 11 मधून 1 इंच मायनस करायचं आहे बाहीच्या घडी टाकायला. म्हणजे इथे बघा 11 मधून 1 इंच मायनस केलं तर इथं बघा मी 10 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. आता बघा या साईडला सुद्धा आपल्याला 5.5 इंच मोजायचं आहे.
आणि व्यवस्थित इथं आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे बाही कटिंग करण्यासाठी। तर पहा मी या पद्धतीने बॉक्स तयार करून घेते पहिले। तर व्यवस्थित असं इथं मी आखून घेतलेलं आहे। आता बघा या साईडला बघा 5.5 इंच घेतलं आहे, 1 इंच मार्जिन घेऊन आणि 10 इंच बाहीची घडी घेतलेली आहे। मग छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी घ्यायची आहे। आता बघा आपल्याला बाहीचा आकार किती इंचावरती द्यायचा आहे, तर 38 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर 5.5 इंच आपण लांबी घेतलेली आहे, तर मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे बघा। म्हणजे वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथून बघा आतल्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तिरकस लाईन आखून घ्यायची आहे, बघू शकता। त्याच्यानंतर बघा आपल्याला 3 मार्किंग करायची आहे। तर इथे 2 इंच घेतले, तसेच पुढे सुद्धा आपल्याला 3 मार्किंग आहे ते 2 इंचचे करायचे आहे। तर बघा 3 मार्किंग करून घेतले मी। आता पहिली मार्किंग आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे। लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचा आहे। आता पहिला आकार बघा खालचा जो आपण अर्धा इंच खाली घेतलेला आहे पहिल्या पॉईंटला तिथून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ते दुसरा पॉईंट आहे त्याच्या खालून घ्यायचं आणि तिसरा पॉईंट आहे त्याच्या वरती काढायचा आहे आपल्याला। या पद्धतीने हा बाहीचा आकार द्यायचा आहे। म्हणजे कुठलीही अंदाजे आपण बाही न काढता या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, बाही एकदम बरोबर बसते। आता खालच्या साईडला बघा दंडघेरचं माप टाकलं आहे मी 7 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे। तर जेवढं ब्लाऊजमध्ये मार्जिन ॲड केलं असेल तेवढं बाहीमध्ये ॲड करायचं आहे। तर बघा इथं खाली दंडघेरचं माप 7 इंच घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे। तुमची ब्लाऊजवरनं जेवढं दंडघेर बसलं असेल तेवढं तुम्ही इथं घ्यायचं आहे। आता बघा कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे बाहीचा, जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं। आता बघा बाहीला ओपन करायचं, त्याच्यानंतरच आपल्याला जो इथं पुढचा मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तर तो कट करायचा आहे। म्हणजे या पद्धतीने आपण जर कटिंग केलं बाहीला तर बाही आपली चुकत नाही आणि परफेक्ट अशी बसते। तर बघा बाहीची कटिंगसुद्धा झाली। आता बघा राहिली आपली क्रॉसपट्टी। तर इथे दुसरा पेपर घेतला आहे मी आणि एका साईडला 3.5 इंच घ्यायचा आहे आणि जेवढं आपण बघा इथं छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलं होतं, तर 11 इंच घडी आली होती, तर अर्धा इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे। तर मी ते 11.5 इंच घेतलेलं आहे आणि त्या साईडला बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे। कोणत्याही साईजचं तुम्ही क्रॉसपट्टी काढत असताना याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करायची आहे। तर बघू शकता इथं मार्किंग करून घेतलं आपण। आता क्रॉसपट्टीसुद्धा इथं कट करून घेणार आहोत आपण। तर जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण कट करून घेतलं इथं। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा। धन्यवाद।